सगळ्या पत्रकारांच्या आजच्या पत्रकार परिषदेत स्वागत। आजच्या ह्या परिषदेच्या निमित्तान भारतीय जनता पार्टी हे वेळोवेळी तुमका प्रत्येक वेळा आम्ही पर्क्युलेट करपाक लागून सगळे स्तरापर्यंत जी आमची कार्यक्रमाची जी रूपरेषा आसा ती आम्ही सदांच तुमकां सांगतात। इनफॅक्ट ताजे डिटेली आम्ही तुमचे कडेन पावयतात आणि जेणे करून सगळ्या कार्यकर्त्यांबरोबरच त्याचबरोबर संपूर्ण गोंयकारांक पर्यंत ही माहिती पावता। फाल्यां 7 नोव्हेंबर 2025 7 नोव्हेंबर इतल्या खातीर परत म्हटलें हांवें की हो एक आमच्या खातीर एक ऐतिहासीक असो दीस आसा, हिस्टोरिकल डे आसा। फाल्यां वंदे मातरम ह्या गिताक 150 वर्सां पूर्ण जातात। 7 नोव्हेंबर 1875 या दिसा पंडित बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हाणें हे गीत जे आसा ते बरयलें आणि आमच्या या पुराय देशा खातीर एक समर्पित वृत्ती आणि त्याच बरोबर एक आंगार कांटो हाडपी अशें उर्जावंत अशें ते एक गीत सादरीकरण जालें। हे गीत फुडें 1896 सालान रवींद्रनाथ टागोर हांच्यांनी पयले फावटी जेन्ना म्हटलें त्या दिसा पासून आतां पर्यंत हे गीत एक स्वराज्याची एक नांदी, सगळ्या खातीर आंगार कांटो उबो रावपी आणि ताचे बोल हे स्वातंत्र्य लढ्याक उर्बा दिवपी ठरले। ह्या गीताक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हांणी योग्य असो मान दिलो 1950 वर्सा। 1950 सालाक ताका म्हणजे मान्यता दिली आणि ते गीत हे आमचे सगळ्यांचे हे राष्ट्राक उद्देशून केल्ले आणि त्याच बरोबर सगळे जनते खातीर उर्बा दिवपी गीत हे ठरले आणि आयज पर्यंत ताचो प्रवास हो सगळ्यांक खबर आसा। हे गीत फक्त बारीक गीत न्ही, बेंगॉलाचे पार्टिशन जावपाचे त्या वेळाच्या मार्चिंगाच्या वेळाचेर आसतलें किंवा त्या वेळाचेर लाला लजपतराय सुभाषचंद्र बोस हांच्यांनी ते केल्ले लढ्याच्या खातीर आसतलें। वंदे मातरम हो खाली शब्द नाशिल्लो। वंदे मातरम हो शब्द म्हटल्यार एक उर्जा आशिल्ली। वंदे मातरम ह्या शब्दाक भितर एक येदी व्हडली ताकद आशिल्ली की वेगवेगळ्या स्तरावयले जात धर्म आणि सगळे कांय पळयनासतना सगळे लोक जे आसा ते एकठांय ह्या शब्दा फाटल्यान आयले आणि हे गिताक अजरामर केले। हे गिताचे बोल इतले सुंदर आशिल्ले की ह्या भारत मातेक म्हणजे आमच्या ह्या राष्ट्राक उद्देशून करतना त्या हातून भितर ताका देवाचे त्याच बरोबर निसर्गाचे आणि भौगोलिक सगळे हाचे वर्णन करतना एक मूर्त स्वरूप दिले आणि तेच गीत म्हणजे अनेक जाणांनी हे गायत ते हुतात्मे जाले आणि हे स्वातंत्र्य लढ्याचो लढो इतलो यशस्वी केलो आणि आज आम्ही हे बरे दीस पळयतात त्या लोकशायेन आमी आज सगळे कडेन उलोवंक शकता। त्या गीताची परवड करपी कमी नाशिल्ले। काँग्रेसीन त्या गीताची परवडय केलीच। 1923 ह्या हांगा पालिपाडा जेन्ना काँग्रेसचे जेन्ना अधिवेशन आशिल्ले त्या वेळाचेर पंडित पालुस्कर हे जेन्ना ते गीत गावपाक जर केले तेन्ना तांच्यांनी आक्षेपीत घेतलो आणि त्या वेळाचेर ते गिताक त्या वेळाचेरच त्या गितान खंयचे इस्लाम धर्माचे विरुद्ध आसा अशें कितें तांचो तो नारो लायलो आणि ही काँग्रेसची ती नीती त्या वेळार आशिल्ली म्हणजे धर्माचेर लोकांक सायडीन करप फूट घालप ती आतां पर्यंत चालू आसा। 1937 परत जेन्ना काँग्रेसचे जेन्ना कन्व्हेन्शन परत जाल्लें आसा त्या वेळाचेर सुद्धा काँग्रेस वर्किंग कमिटीच्या हातून भितर मुस्लिम लीगाच्या लिडरांनी ताचे तेन्नाय बी ताचेर ओपोज केली पण हे त्या वेळाचेर जाल्ली गजाल आयज सुद्धा सोंपुना। ह्या हालीं 2017 सुद्धा ज्या वेळाचेर आमचे पंतप्रधानांनी किंवा आमच्या सरकारान सगळे कडेन ह्या गिताचे गुंजन जावचें ह्या खातीर प्रयत्न केलो त्या वेळाचेर ओवैसी ताणें ताचेर आक्षेप घेतलो आणि ते गांवचे न्ही हाचेर प्रयत्न तेलंगणा सरकारांनी ते थांबयलें। अशें एकच जाग्याचेर न्ही जाल्यार असंख्य अशे काँग्रेसचे वेळाचेर ह्या गिता खातीर ताजे कशे भोयो करपाक जाय ह्यो ते त्या वेळाचेर करताले ते आतां पर्यंत करपाक लागले। 2019 मध्य प्रदेशाक सुद्धा ते गव्हर्नमेंटान हे गीत जे आसा ते गांवचे न्ही हाता खातीर त्या वेळाचेर काँग्रेसीच्या सरकारान तेन्ना रेस्ट्रिक्शन घालून त्यांना बॅन केले। हे गीताक 150 वर्षात संपूर्ण भारतच नाही
जर आमचे जे कोण सगळे देशप्रेमी आसा ते जगातलेच सगळे ज्या ज्या जाग्याचेर आसात थंय ह्या गिताचे फाल्यां हे गुंजन करतले आनी सामुहीक रित्या ताचे खंडणी करतले आनी परत एकदा ती उरपा तीच जिद्द तोच नेट घेवन भारत मातेच्या हातून भितर ते वंदे मातरमाचो नारो आसा तो फाल्यां सबंद राष्ट्रभर गुंजतलो. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश म्हणूनय बी फाल्यां 11 वरांचेर ताचे पयलीं 10 वरांचेर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हांच्या राष्ट्राक उद्देशून वंदे मातरमाच्या गिताच्या संदर्भान मार्गदर्शनी जातले आनी ह्या गिताक परत एकदा उजाळा दिवपाक गेले वतले आनी ते आमी फाल्यां आमचे हांगा प्रदेश कार्यालयान सकयल हे वंदे मातरम 11 वरांचेर आमचे हांगा तशेंच तुमकां सगळ्यांक आपयता सगळ्यांक ते पळोवचे आनी एक कार्यकर्ते गोंयांत 150 ठिकाणाचेर कार्यक्रम जातले. सरकाराचे वटेच्यान ते कार्यक्रम आसात ते सरकाराचे डॉक्टर प्रमोद सावंत याच्या फुडारपणाखाल वेगवेगळ्या जाग्यांनी जावपाचे आसात तेही जातले. सरकारी स्कुलांनी कॉलेजांनी त्याच बरोबर ताची सेमिनारां ताजेर रील्स काडपाचे किंवा तांचे पेंटिंग एसे कॉम्पिटिशन त्या गिताचो इतिहास त्या गिताच्या संदर्भांतल्यान कितें आसा ती म्हायती लोकां फुडें हाडपा खातीर एक प्रयत्न आसा हो भारतीय जनता पार्टीचे तर्फे केलो वतलो. नॉर्थाक फाल्यां त्याच वेळाचेर 11 वरांचेरच म्हापसा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या सकयल म्हणजे कार्यालयान भितर न्ही तर बाकीचो पार्टिसिपंट आसचो लोकांचे पार्टिसिपेशन आसचें म्हणून आनी दक्षिणेक भारतीय जनता पार्टीचे कार्यालय मडगांव थंय ह्या कार्यक्रमाक हे जातले. ह्या गिताच्या संदर्भातले आपले दक्षिण गोंयांत जे आसा ते वंदे मातरमाच्या संदर्भान ताचो इतिहास हाचे कथन नरेंद्र सावयकर हे करतले तर नॉर्थाक गोविंद पर्वतकर हे ह्या गिताच्या संदर्भांतल्यान म्हायती दितले की येणाऱ्या पिळगेक येणाऱ्या भुरग्यांक जांकां कोणाक खबर ना तांकां ह्या गिताचो इतिहास कळपाक जाय असो हो कार्यक्रम सगळे कडेन वतलो. हांगाय बीन ह्या गिताचो प्रेक्षेपण जातलें आनी त्याच बरोबर म्हटले गेले वतले सगळ्यांचे सामुहीक रित्या जातले तेन्ना तुमकांय मन काळजांतल्यान एक विनवणी की तुमी सगळ्यांनी येवन ह्या वंदे मातरमाच्या गिताच्या 150 वर्साच्या उत्सवान भितर सगळ्यांनी सहभागी जावचे. दुसरें बिरसा मुंडाची जयंती भारतीय जनता पार्टीच्या हातून भितर जनजाती गौरव दिवस हो जो आसा तो 15 नोव्हेंबराक जातलो. त्या संदर्भांतल्यान पत्रकार परिशद आमचे नेते आनी बाकीचे बाब रमेश तवडकर त्याच बरोबर आमचे गांवकर बाबू कवळेकर आनी ही जी टीम जी आसा मोहन गांवकर गणेश गांवकर हे सगळे मेळून त्या हाजो गोंयभर ताचो जो रॅली आसतली त्याच बरोबर ते वेगवेगळे कार्यक्रम आसात ते तुमचे कडेन ऑलरेडी ते नेते म्हणून ताचे कन्व्हिनर म्हणून तुमचे कडेन म्हायती पावयल्ली आसा. दुसरें युनिटी रन फॉर युनिटी ऑलरेडी जाल्ली आसा. सरदार वल्लभभाई पटेल हांचे लोह पुरुष हांचे काम आनी त्याच बरोबर तांणी देशाक एकठांय हाडपा खातीर केल्ले सगळे प्रयत्न हो इतिहास सगळ्यांक खबर आसा तोय आमी तुमचे कडेन सगळे कडेन पावयला. आनी एक गजाल म्हटल्यार ह्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भांतल्यान काल आमची बैठकी जाली आनी त्या बैठकीन सगळ्या कार्यकर्त्यांक आमी व्यवस्थीत आमी मार्गदर्शन दिलें. आमकां एक मार्गदर्शन दिवपाक आमचे पार्टीचे तामिळनाडूचे उपाध्यक्ष अन्नामलाई आमचे बरोबर हजर आशिल्ले आनी त्याच बरोबर गोंयांत जे सरकाराच्या वतीन चललेले स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन जे आसा त्या संदर्भात ते BLO आसतले ताजे नंतर BLA आसतले BLA2 आसतले आनी सगळ्यांनी तांकां सहकार्य करून हे जो 100 दिवसाचो जो कार्यक्रम आसा तो कार्यक्रम 4 नोव्हेंबरांतल्यान सुरू जाला तो 4 डिसेंबर पर्यंत 1 म्हयने जे इनॉग्रेशन चलता तातूंत भितर सहभागी जावपाचें आव्हानूय बीन केलें आनी त्याच बरोबर ताचो इतिहास म्हणजे 2002 जे जाल्लें इनॉग्रेशन ताजे नंतर 23 वर्सां परत खंय जावनाशिल्लें तें आतां जाता 2003च्या नंतर ते 20-22 वर्सांनी जाता तेन्ना तातूंतल्यान भितर डबल वोटर्स आसतले तातूंतल्यान बोगस वोटर्स आसतले तातूंतल्यान चेंज ऑफ एड्रेस आसतले तातूंतल्यान आनीक कितें आसतले अश्यो अनेक गजाली आसात त्यो गजाल्यो सरकार पर्यंत पावून त्या एक निवळ असो हें करप रोल
आणि तातूंतल्यान पारदर्शक आणि बरे हातूंत भितर सरकार जे लोकांकडे वचपा खातीर जाय त्या ताचो प्रयत्न आसा तो कालच्या बैठकीन भितर आमी तांच्या आमच्या मार्गदर्शन आशिल्लें. त्याच बरोबर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी येणाऱ्या जिल्हा पंचायतीच्या इलेक्शना खातीर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक आमी पूर्ण तयारीनिशी फुडें सरचे आणि त्या खातीर कार्यकर्त्यांचे मनोबल वाडोवपाक आणि त्याच बरोबर लोकां कडेन वचून सक्सेसफुली मोठे पर्संटेजीन भितर लोकांचो टर्नआउट जावचो, फुटफॉल जावचो आणि जेणे करून लोकशाहीचो जो आमचो विश्वास आसा तातूंतल्यान भितर ह्यो निवडणुको वेवस्थीतपणे पार पडपाचो प्रयत्न आशिल्लो तो आमी कालच्या बैठकीन सांगलो. म्हणून तुमकां सगळ्या पत्रकारांच्या मार्फत सगळ्या गोंयकारांक हांव आव्हान करता, विनंती बी करता की फाल्यांच्या ह्या वंदे मातरम कार्यक्रमांनी तुमचोय बी सहभाग आसचो आनी तशेंच प्रत्येकाच्या हातूंत भितर जे आपले रोल्स जे आसात, आपली नांवां आसा एन्युमरेट जावपी आसा त्या रोलान भितर सहभागी करतना स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजनान बी सहभागी जावन जे सरकारी अधिकाऱ्यांक कॉपरेशन सहकार्य करचें. देव बरें. काल मी सीएमान मार्गदर्शन केलें रिपी बाबत. तुमचे आता उमेदवार बी केन्ना डिक्लेअर जातले? सरकाराची प्रक्रिया जी आसा म्हणजे तांचे ज्या वेळाचेर रिजर्वेशनाचे आसतले जे इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन आपलो हे रोल तयार करतले, आमचो वार्डाचे रिजर्वेशन, कॉन्स्टिट्युएन्सी रिजर्वेशन, ताजे नंतर सगळी प्रक्रिया सुरू. थोडे उमेदवार इच्छुक थोडे उमेदवार ते स्वतःच हांव बीजेपीचो कॅन्डिडेट म्हणून जाहीर करीत. बरी गजाल, कारण भारतीय जनता पार्टीचो हांव कॅन्डिडेट म्हणपाक प्रत्येक जाण आतूर आसा. हाज्या अर्थ तांकां भारतीय जनता पार्टीचेर विश्वास आसा. कित्याक खूब जाण भारतीय जनता पार्टीची तिकेट सोदतात, फक्त भारतीय जनता पार्टीची, दुसरे कित्याक सोदना. मागीर मेळून जातकीर मागीर दुसरें सोदता, गजाल वेगळी. बट अदरवायज भारतीय जनता पार्टी जे डबल इंजिनचे सरकार जे आमी म्हणटा, माननीय नरेंद्र मोदीची, पण त्याच बरोबर गोंयांत डॉक्टर प्रमोद सावंत हाच्या फुडारपणाखाला वेवस्थीत चलता. लोकां कडेन ज्यो कितें येवजण्यो सरकारान केंद्र सरकारान केल्ल्यो आसा त्यो वेवस्थीतपणे पावता. आता इच्छुक वाटता बंडखोरी जावची ना, प्रत्येक ठिकाणी 2-2-3 सांगता. एक आमची प्रक्रिया आसा आनी आमची एक शिस्ती बी आसा. त्या शिस्तीक अनुसरून आमी जे आतां इतले वर्सां पर्यंत जे अनुभव आसात तातूंत तुमी पळयला त्या हातूंत भितर तो वेवस्थीतपणे प्रश्न सुटावो जाता. सगळ्यांक देव बरें करूं. हय हय, आनी बाकीचे वेगवेगळे जाग्यांनी जातले, हांव सगळे लिस्ट दिता तुमकां जातले, तांचो टायमींग वेगळो आसतलो.